ज्या संघटनेत काम केलं, कारण ज्या लोकांबरोबर काम केलं त्यांनी थांबायसाठी जेव्हा बोललं जातंय तेव्हा त्यांना काय बोलायचा हा प्रश्न आहे। परंतु दुसरी गोष्ट आहे ही स्वाभिमानाची लढाई। कोल्हापुरात लोकसभा निवडणुकीचं रणांगण चांगलंच तापलंय। कोल्हापूर जागेसाठी महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाचे शाहू महाराज यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। परंतु या धामधुमीत कोल्हापूरच्या एका निष्ठावंत काँग्रेसच्या कार्यकर्त्याने आता ट्विस्ट आणलेला पाहायला मिळतोय। 2019च्या लोकसभा निवडणुकीत ज्यांनी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींच्या टीममध्ये काम केलं ते बाजीराव खाडे। खाडे हे काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव म्हणून काम पाहिलेले आणि तब्बल 28 वर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले कार्यकर्ते आहेत। असं असूनही त्यांनी चक्क बंडखोरी करत लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज भरावा लागला आहे। त्यामुळे सांगलीप्रमाणेच कोल्हापुरातही काँग्रेसमध्ये सारं काही आलबेल नसल्याची चर्चा आता होऊ लागली आहे। अर्ज भरण्यासाठी खाडे काही मोजक्याच कार्यकर्त्यांना घेऊन आले होते। यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांना अश्रू तर अनावर झालेलेच पाहायला मिळालेत। उमेदवारी अर्ज भरण्याचं मूळ जे कारण आहे, कारण हा जिल्हा आणि इथलं आपण सगळेजण स्थानिक आहात, तुम्ही सगळेजण जाणतात। गेली 28 वर्ष मी काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ राहून पक्ष संघटनेत काम करतोय। त्याचबरोबर गेली वर्ष दीड वर्ष लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भानं मी तयारी करतोय। प्रत्येक गावोगावी असेल किंवा शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये मी भेटीगाठी केल्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचा मी एकमेव इच्छुक म्हणून जाहीररित्या उमेदवारी मागत होतो। परंतु हे सगळं होत असताना जेव्हा तिकीट वाटपाची प्रक्रिया सुरू झाली त्या प्रक्रियेमध्ये कुठेही मला विश्वासात घेतलं नाही, विचारपूससुद्धा केली नाही। आणि हा सगळा जो विषय आहे, हा सगळा विषय असाच आम्हाला वाटायला लागला आहे की हा कार्यकर्त्यांना म्हणजे तो सर्वसामान्य कुटुंबातला आहे म्हणून त्याच्या ज्या योग्यता नाकारल्या जातात, हा निश्चितपणे काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं मनोबल कमी करणारा विषय आहे। आणि म्हणून मला आज जी उमेदवारी अर्ज भरण्याचं कारणच एवढं आहे की आम्ही भले सर्वसामान्य कुटुंबातले जरी असलो तरीसुद्धा आम्ही आमच्या कामाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं पक्षात काम केलं असेल किंवा लोकांमध्ये काम केलं असेल आणि जी निवडणुकीची आम्ही तयारी केली त्याचंसुद्धा कुठंतरी मोजमाप होणं गरजेचं आहे। फक्त आम्ही संसाधन फुल कुटुंबातले नाही आहोत आणि हा विषय म्हणून ज्या पद्धतीनं आम्हाला बेदखल केलं गेलं जातं आहे, ह्या कुठंतरी आमचा स्वाभिमान दुखवणारी गोष्ट आहे। त्याचबरोबर पक्ष संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कुठंतरी अन्याय होतो आहे अशी आज भावना निर्माण झाली आणि त्या सगळ्या भावनांचा एक हा उद्रेक आहे। आणि त्यासाठी म्हणून शेवटी काय आहे की जोपर्यंत एखादी गोष्ट आपण सिद्ध करू शकत नाही तोपर्यंत त्या बोलण्याला काही अर्थ नाही। आणि निश्चितपणे आज मी उमेदवारी अर्ज भरण्याचं कारण हेच आहे की सर्वसामान्य कुटुंबातला जो कार्यकर्ता किंवा जो योग्य माणूस आहे त्याच्या पाठीमागे सुद्धा मताचं पाठबळ असते। निव्वळ ह्या विधानसभा लोकसभा निवडणुका लढताना संसाधन असणंच महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर सुद्धा जे कार्यकर्त्यांना कामाच्या माध्यमातून जे माणसं जोडल्यात आणि ते जे मताचं पाठबळ आहे ते सुद्धा भविष्यात गृहीत धरणं गरजेचं आहे। आज जी लढाई आहे ती फक्त माझ्या एकट्याच्या न्यायाची लढाई नाही आहे। येणाऱ्या पुढच्या काळांमध्ये जे जे सर्वसामान्य कुटुंबातील योग्य असणारे जे उमेदवार आहेत त्यांचासुद्धा ह्या सगळ्या पक्षांनी विचार केला पाहिजे आणि त्या कार्यकर्त्याचं सुद्धा पक्षातलं योगदान जनमत हा विचारात घ्यावा। ही एक न्यायाची लढाई आहे, कार्यकर्त्यांच्या न्यायाची लढाई आहे। म्हणून मी आज उमेदवारी अर्ज भरतोय। कारण गेली 28 वर्ष आम्ही काँग्रेस पक्षामध्ये काम करतोय आणि फार आज दुःख होतं आहे की हे ऋणानुबंध आहेत। एक परिवार म्हणून आम्ही ज्या संघटनेत काम केलं, कारण ज्या लोकांबरोबर काम केलं त्यांनी थांबायसाठी जेव्हा बोललं जाते तेव्हा त्यांना काय बोलायचा हा प्रश्न आहे। परंतु दुसरी गोष्ट आहे ही स्वाभिमानाची लढाई आहे, ती सुद्धा लढली पाहिजे। जर मी ज्या पक्षाचा कार्यकर्ता आहे हा पक्षाच्या विचारधारेचा आहे, मी एखाद्या पदावर काँग्रेसचा आहे म्हणून नाही
मी त्या विचारधारेचा आहे. ज्या पक्षामध्ये लोकशाही मूल्य या पक्षाचा एक मूळ आधार आहे, तिथं जर तिकीट वाटपातच लोकशाही जर लक्षात नाही घेतली जाणार असेल तर निश्चितपणे ह्या विचारधारेसाठी म्हणून मला लढाऊ वाटायला लागले. आणि हा फार दुःखद आमच्यासाठी गोष्ट आहे की ज्या पक्षासाठी इतकी वर्ष आम्ही काम केलं हे स्वप्नातही नव्हतं की आमच्यावर ही वेळ येईल. आणि त्यासाठी म्हणून पण ही लढाई लढलं पाहिजे, ही काळाची गरज आहे. म्हणून आज मी ही उमेदवारी करायचा निर्णय घेतला. नाही, मुळात दबाव हा विषय बरीच दिवस चालू आहे, बरीच वर्ष चालू आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीचं प्रत्येक गोष्टीचा अंत असतो, दबावाला पण तो अंत आहे. ही न्यायाची लढाई आहे. न्याय देण्याचा भाषा पूर्ण होणार असेल तर चा विषय वेगळा आहे. दबावाला बाजीराव खाडे इथून पुढं कधी बळी पडणार नाही. आणि निश्चितपणे खंबीरपणे कार्यकर्ते कारवाई होऊ शकते काँग्रेसकडून. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, मी गेले 28 वर्ष पक्ष संघटनेत एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम सुरू केलं. मी काँग्रेसचं काम सुरू करताना कुठल्या पद दिलं म्हणून केलं नाही, विचारधारेसाठी आम्ही काम केलं. ती विचारधारा आमच्याकडनं कोण काढू शकणार नाही. आज आम्हा लोकांना ही फार दुर्दैवी गोष्ट आहे, कारण जी मूळ काँग्रेस आहे त्या मूळ काँग्रेसला बेदखल केलं जायला लागलं. त्या पद्धती हे जर असंच होणार असलं तर निश्चितपणे आम्हाला खंत आहे की ज्या विचारासाठी आम्ही ह्या पक्षाच्या माध्यमातून काम करायला लागलो, हा कशा पद्धतीनं हा विचार घेऊन हा पक्ष प्रभावीपणे काम करणार आहे. आणि हे जे सगळं आज व्हायला लागलं आहे आणि निश्चितपणे पक्षानं राज्य पातळीवर, कारण हे लोकसभेच्या उमेदवारींसाठी सुद्धा जी निर्णय प्रक्रिया ही राज्य पातळीवर होती आणि ही जी संपूर्ण जबाबदारी ही राज्याच्या नेतृत्वाची, ज्या त्या जिल्ह्याच्या नेतृत्वांची आहे. आणि हे जे आज जे घडलं आहे हे ह्याला सर्वस्वी असं आहे की जे काँग्रेसबद्दल एक वर्षापूर्वी जे पॉझिटिव्ह वातावरण पूर्ण महाराष्ट्रभर होतं त्याचं आकलन इथल्या स्थानिक आमच्या राज्यातील नेतृत्वाने केलेलं नाही असं आम्हाला वाटायला लागले. कारण आज जी काँग्रेसच्या उमेदवारीबद्दल जी मूळ कार्यकर्त्यांची फरफट चालली आहे ही निश्चितपणे आमच्यासाठी दुःखद आहे. 2 दिवसात नाही, मुळात हे बघा, मी हा व्यक्तिगत विषयच नाही, कारण आज जे महाराष्ट्रभर जे काँग्रेसच्या तिकीट वाटपांबद्दलचे सगळं चालू आहे हा आमच्या प्रक्रियेचा विषय आहे. कारण तिकीट देणं ही एक प्रक्रिया आहे आणि ही आज आम्ही निवडणूक लढायला, अपक्ष लढायला उतरायचं कारणच हे आहे की ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कुणातरी एक दोन माणसाच्या प्रभावानं चालली नसली पाहिजे. ती प्रक्रिया म्हणून चालायला पाहिजे. ती काँग्रेसची जी मूल्य आहेत त्या मूल्यांचा विचार करून लोकशाही पद्धतीनं ती प्रक्रिया चालायला पाहिजे आणि ते कुठंतरी होत नाही आणि ही खंत आहे आम्हाला. बाजीराव खाडे हे मूळचे कोल्हापुरातील असून निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखलं जातं. काँग्रेसच्या पंचायत राज समितीवर राष्ट्रीय सरचिटणीसपदी खाडे यांनी काम केले. तेलंगणाचेही प्रभारी म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. तसंच शेतकरी, दूध उत्पादक यांच्या न्यायासाठी लढणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. परंतु पक्षासोबत एकनिष्ठ राहूनही आज खाडे यांच्यावर अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सांगलीप्रमाणेच कोल्हापुरातही पडलेली वादाची ठिणगी आता नव्या वादाला तोंड फोडणार का असं चित्र पाहायला मिळते. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.